इकडे पहा, इकडे समोर. प्री प्रायमरीवरच जास्त तुम्ही पुढच्या याच्यापेक्षा प्री प्रायमरीवर त्याच्यावरती भर दिलेलं चांगलं. प्री प्रायमरीचं सगळ्या सिलेबस 2 वर्ष वेगवेगळे पुस्तकात आहे. स्वतः मी आणि माझ्या मंडळीने पुस्तक पण दाखवतो. आणि ते 3 वर्ग स्टाफ एक प्री प्रायमरीच्या नंतर आणखी काय तुम्ही जे चालवलंय ना तेच योग्य आहे. आमच्यासारख्या शाळेला मटेरियल मिळायला हे चांगलं मटेरियल किंवा त्याच्यानंतर डेव्हलप करा याची आवश्यकता आहे. आणि म्हणजे तुम्ही कोणता पॅटर्न घेणार पुढं पहिली ते 2-3 वर्ष वेळ लागतो. सीबीएसई ऍप्लिकेशनला ही बिल्डिंग तुम्हाला ऍक्सेप्ट नाही करणार. मला बिल्डिंग वेगळी झाली सध्या वाटते, पण त्यांचा आयडिया बरोबर आहे. प्री प्रायमरी ठिकाणी नाम फाउंडेशन व कॅनपॅक इंडिया लिमिटेड व धामणगाव ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी नदीचं खोलीकरण व रुंदीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आणि नक्कीच मी विजय भाऊ यांना विनंती करतो की आपण देखील तिकडे जायचे. आदरणीय संजय नाना विजय भाऊ, आणि तो पाऊस आल्यानंतर त्या ठिकाणी जे पाणी साचणार आहे ते डोळ्याचे पारणं फिटणं म्हणजे नेमकं काय असतं या शब्दप्रयोगाचा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी पाहून कळणार आहे. आणि अलीकडे जी निसर्गाची अवकृपा होती, सूर्यदेवता आग उगतो आहे, तेव्हा सर्वांचं असं म्हणणं आहे की वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर झालेला आहे, त्याचे जे दुष्परिणाम आहेत. तेव्हा आपण सर्वांनी या ठिकाणी वृक्ष लागवडीचा देखील संकल्प केलेला आहे. मोठ्या प्रमाणावर या परिसरामध्ये लावणार आहोत. आज शाळेच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी आम्रवृक्ष याचं रोपण या ठिकाणी केलं जातं. खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर वृक्षरोपण आणि वृक्ष संवर्धन फार महत्वाचं आहे. आपण देखील समोर यायचं आहे. या ठिकाणी माल्यार्पण केलं जात आहे, या ठिकाणी दीप प्रज्वलन केलं जात आहे. आपल्या सर्वांच्या मान्यवरांच्या साक्षीनं या ठिकाणी दीप प्रज्वलन व माल्यार्पण हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. जे आदरणीय हरिभक्तपरायण बबन महाराज, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण शिंदे महाराज, त्याचबरोबर आदरणीय अण्णा, आदरणीय विजयभाऊ, त्याचबरोबर आदरणीय संजय नाना, त्याचबरोबर युवक नेते माननीय विजयजी गाडवे, त्याचबरोबर युवा नेते माननीय मनोजजी गाडवे यांना विनंती करतो आपण समोर यायचं आहे. या ठिकाणी आपण सर्व प्रतिमेला माल्यार्पण करायचं आहे व लगेच दीप प्रज्वलन. ज्ञानरत्ना चॅरिटेबल फाउंडेशन आदरणीय सुदाम काका आपण समोर यावं. या ठिकाणी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे. आदरणीय रावसाहेब बाबा आपण देखील समोर आहात. आदरणीय बाळासाहेब आपण सर्वांनी समोर यायचं. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या शुभास्ते या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतचे उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्वांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर जोडून या. वंजारवाडीचे लोकनेते 3 जिल्ह्याचे आमदार, माजी महसूल राज्यमंत्री सुरेश अण्णा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय विजय भोगोला, उपस्थित गुरुवारी बबन महाराज, शिंदे महाराज, आमचे मार्गदर्शक माननीय संजय नाना गाडवे, विजय अण्णा गाडवे, मनोज शेठ गाडवे आणि उपस्थित सर्व सन्माननीय. प्रथमतः मी अवधी 2 मिनिटांमध्ये माझा प्रस्तावित संपवतो. प्रथमतः सांगायचं ही संस्था स्थापन करण्यामागे उद्देश काय होता. शहराच्या धर्तीवर ग्रामीण भागातील गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना जास्त सुखसुविधा प्राप्त व्हाव्या
यासाठी हा केलेला प्रयत्न होता. एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी केला. अण्णा एक गोष्ट आवर्जून अशी मला इथे सांगावीशी वाटते की ज्या वेळेस मुलगा शाळेत घातला जातो, ज्यावेळेस वित्त वर्ग असतो, वित्त स्टाफ असतो, मुलांना ज्यावेळेस शाळेत घातलं जातं त्यावेळेस त्यांचं IQ लेवल ही सर्वांची समान असते, म्हणजे 0 असते. त्यांना जसं त्यांच्या ह्याच्यामध्ये जसं त्यांना फिडिंग मिळेल त्या फिडिंग प्रमाणे त्यांची गुणवत्ता वाढत जाते. आपण पाहतो आपल्या मुलांच्या वर्गामधील मुलं काही जण पुढे असतात, हुशार असतात, काही जण मागे असतात. याचं कारण काय असतं? तर याचं कारण असतं की मुलांची कल्पकता आणि अभ्यासाची जोड हे दोन्ही सोबत झाली पाहिजे. म्हणजे मुलांचा अभ्यासक्रम आणि ते करून घेणं. तर या संस्थेच्या माध्यमातून मी नक्की या ठिकाणी सांगू शकतो की मुलांचा अभ्यास आणि त्याचबरोबर त्यांच्या वयाला असणारी कल्पकता देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत. त्याबरोबर अण्णा एक संस्थेची अशी एक गोष्ट आहे की संस्था 12A आणि ATG रजिस्टर आहे. म्हणजे याचा अर्थ काय होईल की ज्या वेळेस एखादा पालक ही मुलांची फीस भरेल ती फीस त्या पालकाला ITR क्लेमच्या माध्यमातून ती त्यांना रिटर्न मिळवता येईल. म्हणजे एक फ्री ऑफ कॉस्टचा विषय या ठिकाणी होतो. आणि जाता जाता शेवटचं नक्की एवढं म्हणेल की आपण सर्वजण इथे सन्माननीय आहात. आपण आलात तर एकदा संस्थेला आतमध्ये सगळ्यात पूर्णपणे भेट द्या, कारण की आपण दिलेली भेट हे आमच्या संस्थेला नक्कीच ऊर्जावर्धक ठरणार आहे. धन्यवाद. धन्यवाद कमलेश. अत्यंत सविस्तर अशा प्रकारे आपण प्रास्ताविकामध्ये संस्थेची माहिती दिली. धामणगावच्या वैभवामध्ये भर टाकण्यासाठी या ठिकाणी ज्ञानरचना चॅरिटेबल फाउंडेशन धामणगाव संचलित रेनबो प्ले इंग्लिश स्कूल या शैक्षणिक संस्थेच्या भव्य लोकार्पण तथा शुभारंभ सोहळ्याप्रसंगी या ठिकाणी उपस्थित आदरणीय हरिभक्त परायण आमच्या सर्वांचा आदरस्थान बबन महाराज, हरिभक्ती परायणचे दर्शन महाराज, आशीर्वाद असलेले रघुनाथ महाराज आणि कैलासवासी रामन महाराज या ठिकाणी प्रमुख उपस्थित असलेले श्री विजय मामा माझे अध्यक्ष दरस साहेब आणि त्यांच्या सेवा करते संजय नाना या ठिकाणी उपस्थित आहे. सन्माननीय चंद्रराव अनुजी गाडवे आणि या गावचे सर्व प्रमुख मंडळी तसेच राज्याचे सरपंच आदरणीय लोकेश्वर सुद्धा या ठिकाणी आलेले, आबा स्वतः या ठिकाणी आले आणि धामणगाव मी या पंचक्रोशीतून आलेली सर्व वडीलधारी मंडळी, सर्व तरुण मित्र, शाळेसर सुद्धा या कार्यक्रमाला आले, सर्व शिक्षक मंडळी इथे आहेत, आदरणीय गवळे नाना. मी या ठिकाणी स्नेहलताताई सुरेश मिरगणे, सुरेश भागवतराव मिरगणे, कुमुदनी किशोर मिरगणे, किशोर सुरेश मिरगणे हे सहाय्यक राज्य कर आयुक्त पुणे आहेत. या सर्वांच्या शुभ हस्ते आणि त्यांनी बोलवले श्रीमती मैथिली सुभाष रोगळे मिरगणे, कमलेश सुरेश मिरगणे आणि ज्ञानरत्ना चॅरिटेबल धामणगाव. मी तुमची स्टेजवरील सगळ्या मंडळींची या ठिकाणी क्षमा मागणार आहे. आज लग्नतिथी खूप मोठी आहे आणि बऱ्याच ठिकाणी जायचं असल्यामुळे मी सुरुवातीला बोलतो. तुमचा कार्यक्रम तुम्ही ऑनगोईंग करा, तुम्ही तुमचं चालू ठेवा. आज सकाळपासून आपल्या इथला एक जवान कापसे चंद्रवाडी त्यांचं काल निधन झाल्यामुळं सकाळी 7:30 पावणे 8 वाजता चंद्रवाडी येथे
त्या ठिकाणी मानवंदना देऊन शासकीय मध्ये अंत्यसंस्कार त्या ठिकाणी झाला आणि तिथून बाकीच्या सगळ्याच्या. आणि मला वाटतं आज मंडपामध्ये जेवढे लोक असतात त्या सगळ्यांनाच पत्रिका असतात. प्रत्येकाला पत्रिका आणि सगळ्यांनाच कार्यक्रमाला जायचं काही सगळे घेणार. परंतु काँग्रेस आणि त्यांच्या सौभाग्य होते त्या दोघांचंही त्या ठिकाणी अभिनंदन करणार आहे. तसंच हिरामण नाना यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये ज्ञानार्जनाचं काम केलं. खूप लोक संघटित करण्याचं काम केलं आणि त्यांच्या कन्या स्नेहलताताई आणि त्यांचीही मला वाटतं चिरंजीवानी सुनबाई दिसत आहे. तर अतिशय आनंद वाटला की हा स्तुत्य उपक्रम तुम्ही चालू केला. आणि त्याच्यामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं की प्री म्हणजे पहिल्या सुरुवातीचं जे आहे प्रायमरी नाही प्री प्रायमरी अशा पद्धतीचे आम्ही बॅच सुरू करत आहोत. तर खरोखरच त्याचीच आहे. कारण आजकाल काय झालं की बऱ्याचशा कुटुंबाला वाटायला लागलं की आमची मुलं इंग्लिश स्कूलमध्ये असावी, आमची मुलं टाय घालून गेली पाहिजे, आमची मुलं बूट घालून घेतली पाहिजे, सॉक्स घालून गेली पाहिजे. परंतु यांनी प्री प्रायमरी पासून सुरुवात केली. ते अत्यंत महत्वाचं आहे. कधी कधी वाईट वाटतं की त्या मुलांचं वय हे खेळायचं आणि बागडायचं आहे. आणि पूर्वी साधारणतः 6 वर्षापर्यंत आम्ही शाळेतच जात नव्हतो. IQ वगैरे हे आता आलेले प्रकार आहेत. पण पूर्वी IQ वगैरे नाही. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाबतीमध्ये ऍडमिशन घ्यायला पोरगा जर गेला तर त्याचा इकडचा हात ह्या कानाला चिकटतो का नाही हे बघून हा 6 वर्षाचा झालाय का हे पाहून ऍडमिशन केलं जायचं. आणि शक्यतो आई वडिलांनी नाही ऐकलं तर मग कसं तरी ऍडजस्ट करायचं म्हणून जुन्या शिक्षकांनी आमचे बऱ्याच जणांचे वाढदिवस 1/6 अमुक टाकले. आणि त्याच्यामुळं 1/6 वाढदिवसाची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती होती. कारण जुन्या कालावधीमध्ये कधी जन्मला तर अमक्या अमावस्येच्या पूर्वेच्या मध्ये जन्मला आणि अमक्या वर्षी जन्मला, अमक्या वर्षी सुद्धा सांगता येत नव्हतं. एवढी भीषण परिस्थिती त्या ठिकाणी होती. परंतु आताच्या अलीकडच्या काळात केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल आणि विशेषतः मला वाटतं गर्भवती महिलेची, त्या बाळाची अंगणवाडीच्या माध्यमातून, इतर माध्यमातून, महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून सर्वाधिक काळजी जर तुम्ही घेत असेल तर ते तुमच्या कुटुंबापेक्षा सुद्धा केंद्र सरकार जास्त त्याची काळजी घेते. तुमच्या घरातल्या माणसाला सुद्धा कदाचित आई वडिलांना मुलाचं टीकाकरण कधी आहे, याला कोणता टीका कधी द्यायचा आहे हे तुम्हाला माहित नसेल. पण अंगणवाडी ताईला मात्र माहित असतं, केंद्र सरकारला माहित असतं, राज्य सरकारला माहित असतं. आणि त्या माध्यमातून बरोबर ते योग्य वेळी औषधोपचार करणं. आता तुम्ही बघा की जवळपास मला वाटतं काही आजार जे पूर्वीचे होते, लॅप्रसी होता, त्याच्यानंतर देवीचा रोग होता, त्याच्यानंतर नारूचा रोग होता, हे आता कालबाह्य झालेले आहे. तसा अपंग होण्याचा किंवा पोलिओ होण्याचा सुद्धा आजार जागतिक आरोग्य संघटनेनं काळजी घेतली, जागतिक आरोग्य बँकेनं काळजी घेतली. त्याच्यामुळं आता बालक अपंग जन्मनं वगैरे किंवा मुडदूस होता, पोलिओ हे पोलिओचे ट्रिपल डोस वगैरे आपण सगळे देतो. ही एक संपूर्ण काळजी जी आहे ती जागतिक पातळीवरती घेतली जाते. विशेषतः केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्त घेतली जाते. आणि पूर्वी नेमकं गावरान पद्धतीचं खाणं होतं, परंतु त्याच्यामध्ये
मोठ्या प्रमाणावरती केमिकलायझेशन झालेलं नव्हतं, परंतु अमेरिकेचा मेलू आला आणि तिथपासून पुढं प्रोडक्शन वाढवण्याच्या नादामध्ये आम्ही शेतीमध्ये किती रासायनिक खत वापरतो याचा सुद्धा काही ताळमेळ राहिला नाही आणि त्याचा परिणाम निश्चितपणे माणसाच्या आरोग्यावरती व्हायला लागलाय. एका गावामध्ये एखाद दुसरं पेशंट कॅन्सरचं दिसायचं, आता एका गावामध्ये 10च्या वरती संख्या त्या ठिकाणी गेली. कॅन्सरचं पर्सेंटेज हे खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी वाढलेलं आपल्याला दिसतंय. आणि हिरोशिमा नागासाकी वरती 1945 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटाला अमेरिकेनं बॉम्ब हल्ला केला, अणुबॉम्ब टाकला आणि अणुबॉम्ब टाकला तर अजून सुद्धा त्या भागामध्ये जन्मणारी पिढी जी आहे अजूनही अपंग जन्माला येते, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. तिथे पडलेल्या अणुरेणूचा परिणाम तिथल्या महिलांच्या गर्भाशयावरती इतक्या खोलवर गेला की 3-3, 4-4 पिढ्या झालं तरी सुद्धा त्याच्यामध्ये बदल दिसत नाही. आता मात्र आमच्या आरोग्याची, आमच्या गर्भाशयाची, आमच्या गर्भवतीची संपूर्ण काळजी ही सरकारमार्फत घेतली जाते. आणि तिथून पुढं हे जे मिरगणीने या ठिकाणी सुरुवात केलेली ही प्री प्रायमरीची या ठिकाणी सुरुवात केलेली प्री प्रायमरी शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. कारण 3 वर्षाचं साधारणतः 2.5-3 वर्षाचं, पण माझं मत आहे प्री प्रायमरी 3 वर्षाच्या पुढे चालू करायला. काही कुटुंब काय करतात, आमचं पोरगं आमचं लेकरू अत्यंत हुशार झालं पाहिजे, 2.5 वर्षातच ह्याला शाळेत पाठवा, इथपर्यंत सुद्धा मानसिकता आहे. माझं मत आहे की असलं काही चुकीचं करू नका. त्या बाळाला किमान 3 वर्ष तरी कसलंही टेन्शन घेऊ नका आणि 3 वर्षाच्या नंतरच तुम्ही इथं पाठवा. मग तो त्याच्या ज्या स्टेजेस आहेत त्या स्टेजेस प्रमाणे तो बरोबर 6व्या वर्षी प्रायमरी पर्यंत गेला पाहिजे. या दृष्टीने शिक्षणाचा प्रयत्न करा. कारण त्याच्या बुद्धीची वाढ जेवढी होत नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती तुम्ही त्याच्या डोक्यात काहीतरी घालवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करता. आणि सगळ्यांनीच इंग्लिश स्कूलकडेच पळावं असं काही नाही. प्री प्रायमरी झाल्याच्या नंतर तुम्हाला वाटलं तर जिल्हा परिषदेच्या शाळेत सुद्धा मुलं घाला. जिल्हा परिषदेच्या शाळेतली मुलं सुद्धा कुठेही कमी पडत नाही. ते सगळीकडेच मोठ्या प्रमाणावरती चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवून त्या ठिकाणी उज्ज्वल यशाकडे सुद्धा जात आहेत. परंतु हा प्रयोग मिरगणीने जो सुरू केलेला आहे तो अतिशय चांगला आहे असं माझं मत आहे. तुम्ही प्री प्रायमरीला इथे जा आणि मी त्यांना विनंती करेन की तुम्ही घाई अजिबात करू नका. तुम्हाला ऍप्लिकेशनला जायचं असेल पुढं शक्यतो CBSE पॅटर्नकडे जा. आम्ही सुद्धा राज्य सरकारकडे मागणी करणार आहोत की तामिळनाडू सारख्या राज्यामध्ये, आंध्र सारख्या राज्यामध्ये तिथे फक्त आणि फक्त CBSE पॅटर्नचं वरचं पान फाडून टाकलंय आणि राज्याचंच शैक्षणिक धोरण हे CBSE ला बनवण्यात आलं. आणि MPSC UPSC परीक्षेमध्ये साधारणतः जर प्रश्नावलीच त्या बाजूच्या त्या अभ्यासक्रमावरती यायची असेल तर पाठ्यपुस्तक महामंडळ, आमचं शैक्षणिक धोरण हे दरवेळेस आम्ही आमचंच असलं पाहिजे हे सुद्धा का धोरण ठेवण्यात यावं याचा सुद्धा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी निर्माण झालेली. निश्चितपणे या बाबीमध्ये येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही ती बाब शक्यतो संधी मिळाली तर निश्चितपणे मांडण्याचा प्रयत्न करू आणि ती कशी हे होईल, मान्य होईल याचा सुद्धा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करू. रमणी पॅटर्नच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चितपणे हा 1 ते 8 वर्गाला लागलाच केला पाहिजे याचा सुद्धा विचार प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करू. कारण रमणी पॅटर्न लावल्याशिवाय जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा त्या ठिकाणी सुधारणार नाही. चांगला कोण वाईट कोण म्हणताच येईना. आता सध्या चांगलाही शिक्षक त्याच पठडीत जातोय
आणि वाईटही त्याच पठडीत जातोय. आणि काहीस मला वाटतं पंकजाताईंनी धोरण घेतलं, परंतु म्हणजे त्याच्यामध्ये ऑनलाईन सिस्टीमनी बदल्या झाल्या आणि त्याच्यामुळेही मला वाटतं नमस्कार चमत्कारही आमच्या लोकांचा, आमच्यापासून स्टेजवरल्या सगळ्यांचा कमीच झालेला आहे, कमीपेक्षा बंद झालेला आहे असं म्हटलं तरी त्याच्यात वावगं काही होणार नाही. परंतु या नमस्कार चमत्काराची बाब जाऊ द्या, बदल्याच्या धोरणाच्या बाबतीत तर जे परदेशामध्ये बदल्याचे धोरण आहेत तीच आपल्याकडे असली पाहिजे. जर त्या शिक्षकाची तक्रार असेल ज्ञानार्जनाच्या बाबतीत तर तेवढ्याचीच बदली केली पाहिजे, अन्यथा बदलीच केली नाही पाहिजे. मग आमच्या इथं आरण घेण्याला मला वाटतं ते लाल सरकार कोण होते, हात तुटलेले बडे सर, शाळेवर लागले आरण घेण्याला आणि रिटायर सुद्धा झाले आरण घेण्याला, पण गावाने कधीच त्यांची तक्रार केली नाही. आज त्या आरणवेऱ्यातले अनेक लोक पोलीसमध्ये MPSC ला गेले, काही शिक्षक त्याच्यावरती गेले, तर त्याचं कारण ते पाथर्डीचे असलेले म्हणजे रहिवासी पाथर्डीचे, परंतु इथे शिक्षण देत असलेले बडे सर हे त्या गावाचं भूषण ठरलं. मग जर बदली कुणाची करा तर जो काम करीत नाही त्याची बदली करा, जे मुलांना शिकवत नाही त्यांच्या बदल्या करा, इतरांच्या बदल्याच करू नये. आणि मला वाटतं आताचे शिक्षण मंत्री त्या विचाराचे आहेत, त्यांनी 2-4 वेळा तसं बोलून सुद्धा दाखवले. कोकणाचे आहेत ते म्हणून त्यांनी 2-3 वेळा बोलले, परंतु तसं होणं सुद्धा मला वाटतं काळाची गरज आहे. आणि दरवर्षी 30 सप्टेंबरच्या आकडेवारीवरती आपण पदस्थापना त्या ठिकाणी देतो, ती सुद्धा फ्री आहे. ऑनलाईन असल्यामुळे आता स्पीडी झाली पाहिजे. दरवर्षीच्या बदल्या त्याच वर्षाच्या पदस्थापनेवरती त्या ठिकाणी व्हाव्या अशा प्रकारचं काही धोरण घ्यावं लागेल. आणि निर्गण्यांचे खरोखरच अभिनंदन करीत की धामणगावचा मुलगा प्री एज्युकेशन साठी जर आष्टीला गाडी जात असेल किंवा कड्याला गाडी जात असेल तर त्या लेकराचं ते सहन करण्याची क्षमताच निर्माण झालेली नाही. तुम्ही गाडी तिथून बसवताय, थेट आष्टीला आदळत नेता आणि तिथून माघारी आणता, और त्या लेकराचं तेवढी शारीरिक क्षमता झालेली नाही, तेवढं शक्यच नाही. आज मात्र ठीक आहे बाबा, धामणगावला राहतोय, धामणगाव मधून इथपर्यंत आणलं तर काही अडचण नाही. धामणगावच्या वस्त्या सुद्धा लांब आहेत, तिथपासून आलं तरी हरकत नाही. आणि पंचक्रोशीमध्ये मग ते खेळत असेल, धामणगावच्या खालच्या वाड्या असतील, पाटण असेल, लिंबोडी असेल, लिंबोडीला कडा जवळ पडेल ते काही इकडे येतील असं मला वाटत नाही, पण खेळत पासून किमान इकडे सांगली पाटण आणि कारखेल पासून आणि इकडे देवळांच्या इकडल्या पासून जर स्टुडंट्स आले तर हरकत नाही. त्या मुलांना प्री एज्युकेशन शिक्षण द्यावं. आहाराच्या बाबतीत सुद्धा त्यांच्या कुटुंबियाबरोबर चर्चा करावं, कारण याच्यामध्ये मुलांच्या आई वडिलांशी सुद्धा चर्चा झाली पाहिजे. आणि आई वडिलांना माझी विनंती आहे, विशेषतः माता भगिनींना, आमच्या बहिणींना माझी विनंती की पोरगं रडतंय म्हणून सततच त्याच्या हातात मोबाईल देण्याचा धंदा जरा बंद करा. हे ते दिल्यामुळं आष्टीमध्ये एका मुलावरती काय प्रयोग करण्याची पाळी आली माहिती आहे का? ते पोरगं आई बाबा म्हणत होतं, मुस्लिम समाजाचं होतं, ते अम्मा आजी आब्बा जान असं म्हणायला लागलं होतं, पण ते जरा रडतं होतं म्हणून त्याची आई काय करायची, ते रडायला लागलं की मोबाईल त्याच्या हातात दे, पोरगं रडायला लागलं की मोबाईल त्याच्या हातात दे. ते नंतर बोलायचं शिकलंच नाही, बंदच झालं. आता त्याच्यावर पुण्यात ट्रीटमेंट चालू आहे, ह्याला बोलता यावं म्हणून. त्या मुलाला बोलता यावं म्हणून त्याच्यावरती ट्रीटमेंट त्या ठिकाणी चालू आहे. तर हे अतिशय गंभीर आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती की फार कमी वयात, तसं तर 18 वयापर्यंत सुद्धा मोबाईल द्यायला नाही पाहिजे, पण 7-8 वर्षाचे 4-5 वर्षाचे मुलं मोबाईल खाली पडला आणि त्याचे 8 तुकडे झाले तर तो सुद्धा जॉईन करतात.
वर्षाच्या 1.5 वर्षाच्या लेकराच्या हातात ज्याचं कनेक्शन डायरेक्ट, आता मी सुद्धा चुकलोय, मी खालीच फोन ठेवत असतो, चुकून इथं ठेवला. शक्यतो गाड्यावरचे सुद्धा मोबाईल छाती इथं ठेवण्याचा प्रयोग करू नका, कारण हे जे आहे ते डायरेक्ट कनेक्शन वरती होत आहे, म्हणून हार्ट वरती सुद्धा परिणाम व्हायला लागले. स्वतःचा मोबाईल कधीही खालच्या खिशामध्ये ठेवा. तुम्हाला फारच अर्जंट असेल, रस्त्याने चालता चालता द्रौपदी मुर्मू मॅडमचा तुम्हाला फोन येत असेल, नरेंद्र मोदींचा फोन येत असेल किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा येत असेल, तरी तो लवकर कळावा म्हणून शक्यतो व्हायब्रेटर वरती लावा, परंतु वरच्या खिशामध्ये मोबाईल घेऊ नका. हे अतिशय घातक आहे. डायरेक्ट इंटरनेटचं कनेक्शन हे तुमच्याशी वरच्या ज्या आहेत तारा आहेत त्या तुमच्या हार्टशी त्या ठिकाणी मिळत आहे. तुम्ही पण तुमच्याकडे हे आहे ना, बर्थडे आहे ना, इकडे आहे, तिकडे आहे, तिकडे ठेवा, इकडे ठेवा, खिशात ठेवा. आणि माझी विनंती मातांना आणि बालकांना, स्वतःचा मोबाईल रात्री झोपताना आई वडिलांची एक रूम आणि वयात आलेल्या मुला मुलींची एक रूम वेगळी असेल तर स्वतःचा फोन स्वतःच्या रूम मध्ये ठेवा. तो चुकूनही हॉलमध्ये ठेवू नका. हा फोन तुम्ही जर हॉलमध्ये ठेवला आणि वयात आलेली मुलगी तुमची जर असेल तर त्या मोबाईलवरती स्नॅपचॅट आणि काय काय जे प्रकार आहेत वेगळे, त्याच्यात त्या मुलीचा कुठला फ्रेंड होईल हे सांगताच येत नाही. तो डायरेक्ट आंध्र प्रदेशचा तुमच्या मुलीचा फ्रेंड होतो. आणि काय काय परिणाम होतात आम्ही पाहतोय उघड्या डोळ्याने, आम्हाला ते लवकर कळतं, कारण समाजामध्ये कुठेही काही घटना घडली की त्याचा पहिला फोन आमच्याकडे येतो. म्हणून आम्ही, आता मी नाव सांगणार नाही, पण काल सुद्धा एक मुलगी 5 वाजता आष्टीच्या स्टँडवरून एसटीत बसून गेली, ती पुण्याच्या स्टँडवर सापडवली आणि तिथे पोलीस स्टेशनला नेऊन पहाटे 5 वाजता त्या पोलीस स्टेशनच्या ताब्यातून घेऊन माघारी आणली. आणि त्या मुलीचा फ्रेंड कुठला सापडला तर कात्रजचा का कुठला तरी तो मुलगा सापडला. आणि घरामध्ये चिठ्ठी लिहून रागावून, मी आता परत तुम्हाला त्रास देणार नाही, आता तुम्हाला आयुष्यामध्ये काही अडचण येणार नाही, म्हणून जर गपकन मुली निघून जात असतील तर हे अतिशय भयावह आहे. आपल्या स्वतःच्या कुटुंबातली मुलं अभ्यासात फार पुढे गेली नाही, म्हणून कुटुंबातल्या लोकांनी त्याच्याबरोबर बोलायचंच बंद करायचं किंवा त्या लेकराला हिडीस करायचं, हे सुद्धा उद्योग बंद झाले पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. किंवा त्याच्यामुळं सुद्धा कुटुंबातही ते लेकरू, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, ते एकटं पडतंय. आणि ते जर एकटं पडलं तर ते एम्प्टी माइंड काय विचार करेल हे सांगता येत नाही. त्या लेकराची चूक नाही, त्याच्या वयाची ती चूक असते. म्हणून शक्यतो स्वतःचा मोबाईल हा दुसऱ्याच्या हातामध्ये देऊ नका. आणि आपल्या मुला मुलींच्या हातामध्ये सुद्धा फार भारी मोबाईल देऊ नका. जरा साधेच मोबाईल आपले 1000 रुपयाचे येण्याचं जाण्याचं असतं तेवढ्या पुरतेच दिले तर फार बरं होईल. नाहीतर आमच्या मुलाला आम्ही अँड्रॉइड मोबाईल दिला, आमच्या मुलीला आम्ही हे कोणता आहे आयफोन दिला. अशा आविर्भावात राहू नका. आयफोन देतात तर त्याच्यावरती तिचा फ्रेंड तामिळनाडूचा झाला तर नंतर मात्र काही दोष दुसऱ्याला देऊ नका. अशी एकंदरीत परिस्थिती. फक्त घरात जेवायला बसल्यावर सुद्धा कुटुंबातले, एकाच कुटुंबातले लोक चौघांना एकमेकाला बोलावं. चारी जेवताना हॅलो, ही म्हणते हॅलो, ती म्हणते त्याला हॅलो. अरे चौघ एका जागेवरती बसल्यावर जर तुम्ही कुटुंबात बोलत नाही तर त्या लेकरावरती आणि याच्यावरती काय गंभीर परिणाम होतो याचा विचार करायला कोणीही तयार नाही. किमान कुटुंबाला पुरुषाला थोडा वेळ तरी तुम्ही द्या आणि आपल्या लेकराबाळाचं भविष्य नीटनाटक करा, नीटनाटक राखा. अशा प्रकारची मी तुम्हाला विनंती करतो. आणि लेकराबाळांना या कोरोनाच्या कालावधीपासून तर आम्हाला ग्राउंडच माहिती नाहीये. मी जरा माहिती घेतोय, ग्राउंडवरची पोरच नाही, सगळे पोरं कुठे वेळ मिळाला की
ते आवश्यकच मम्मी मोबाईल पप्पाचा पण मोबाईल आणि ते मोबाईल मध्येच खेळत राहतात जे नाही ते टाकलं. आणि नको त्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. म्हणून माझी विनंती गरज नसतं. आपल्या इथं आता वर्गणीने कमलेशने इथं चालू केले, त्यांच्या विशेष मैत्रिणीताई आहेत त्यांनी चालू केले. तुम्हाला सुद्धा मी विनंती करतो की फार काही त्यांच्या डोक्यात घालण्याबरोबर त्यांच्या ग्राउंडवरती सुद्धा ते लेकरं राहिले पाहिजे, रडले पाहिजे, मातीत खेळले पाहिजे. अहो तुम्ही मातीची त्याची गाठच पडून द्यायला म्हणून असं व्हायला लागलं की ते साधं दुसरीकडलं थंड पाणी गरम पाणी पिलं तरी नंतर म्हणते मला शिंक यायला लागल्या, कसं शिंका नाही आहे. याला मातीच तुम्ही माहिती होऊन दिलं नाही, ग्राउंडही माहिती होऊन दिलं नाही. त्याच्यामुळे त्याच्यात जे बळ पाहिजे ते बळ येत नाहीये. तुम्ही जरा थोडंसं बारीक लक्ष द्या. तुमच्या गावातल्या पटांगणामध्ये सायंकाळी किंवा सकाळी किती मुलं खेळत आहेत आणि नसेल खेळत तर त्यांच्या लेकरांना सांगून आई वडिलांना सांगून त्यांना किमान त्या ग्राउंडवर 2-4 चक्रा तरी मारायला हवा पळत पळत. असा काहीसा प्रयत्न मला असं वाटतं की ग्रामपंचायतीच्या वतीने सुद्धा तुम्ही सुरू करावा. ग्राउंड हे कमी नाही. माझ्या स्वतःच्या आणि परिसरातल्या 3-4 गावातल्या मुलं आमच्याकडे ग्राउंडवरती असतात. कैलास सरकार म्हणून पोरगा आहे, तो सतत कबड्डीची याची प्रॅक्टिस करून घेतो. सर्वाधिक जास्त शिक्षणातून नोकऱ्या लागण्याच्या ऐवजी कबड्डी आणि खो खो मधून आमच्या इथे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या लागायला लागल्या आणि 5% रिझर्वेशन तिकडं सुद्धा आहे. आता रिझर्वेशन आणि याच्यावरती मी बोलणार नाही. सध्या बोललो की नको तिकडं जाते, त्याच्यामुळं काही न बोललेलं बरं. त्याच्या मैत्रिणी कमलेश, स्नेहलताताई, सुरेशराव, कुमुदुनीताई आणि किशोर या सर्वांना हे जे ज्ञान रचनाच्या स्थापन केले त्याबद्दल आणि या अतिशय सुंदर अशा उपक्रमाबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अत्यंत जी मंडळी बाहेर आहे त्यांना विनंती आहे कृपया आपण खाली बसून घ्या. मी आदरणीय महेशदादा शिंदे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांना विनंती आहे मी भाऊला विनंती करतो आपण व्यासपीठावर बसायचं. कार्यक्रम कंटिन्यू त्या ठिकाणी केला जाणार आहे. आपल्या सर्वांची विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी चेअरमन माननीय पठाणे सर, त्याचबरोबर महेशदादा शिंदे, त्याचबरोबर कार्यक्रमाचे उद्घाटन करायचं आहे. आता आदरणीय अण्णांच्या सुभाषते, त्याचबरोबर माननीय आशिष सर, माननीय पठाणे सर